मित्र नमस्कार. मित्र निसर्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण माहिती घेणार आहोत या लोखंडी या सदाहरित वनस्पतीबद्दल. मित्र या वृक्षाचे नाव मराठीत सामान्य नाव असलेलं लोखंडी आणि याला वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हा वृक्ष गोरबाळे, खुरी, लोखंडी, रायकुरा इत्यादी मराठी नावांनी सुद्धा ओळखला जातो. याचे एक इंग्लिशमधले सामान्य नाव वेस्टर्न घाट्स इक्झोरा, पश्चिम घाटातील इक्झोरा म्हणून असं त्या वनस्पतीस आपल्या इकडे ओळखलं जातं. मित्रो, याचे शास्त्रीय नाव आहे लक्झोरा ब्रॅचिओटा रॉक्झीबर्गी आणि हा रुबिएसी म्हणजेच कॉफी फॅमिलीमधील हा वृक्ष आहे. हा वृक्ष मूळचा भारतातला असून हा श्रीलंका, बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. हा वृक्ष पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ म्हणून वृक्ष असून कमी अधिक उंचीवर सदाहरित ते अर्धसदाहरित जंगलात आढळतो. आपल्यासारख्या मराठवाड्यामधल्या अर्धसदाहरित म्हणजे ह्या ठिकाणी काहीही नसलेल्या ठिकाणी हा एकटाच बघा. इकडे सर्वत्र गावातील हे शेतीचा भाग सोडला तर सर्वत्र म्हणजे वाळलेलं सर्व दिसते आणि हा एकटा मात्र डौलाने या ठिकाणी आपल्याला फुललेला दिसून येतो. भारताच्या दक्षिणेकडील महाराष्ट्रात, कर्नाटक, केरळ येथे सदाहरित जंगलामध्ये आढळतो. हे एक मोठे झुडूप लहान झाड आहे. लहान झाड म्हणजे झुडूपचा दिसतंय, परंतु हा लहान झाड आहे. हा वृक्ष साधारण 8 ते 10 मीटर उंचीपर्यंत वाढतो. हा वृक्ष जरी काही ठिकाणी पानगळ होणाऱ्या जंगलात आढळत असला तरी तो त्या ठिकाणी सदाहरित असतो. म्हणजे आपल्यासारख्या मराठवाड्यातल्या भागात सुद्धा हा सर्व भाग निष्पर्ण झालेला असताना हा सदाहरित म्हणजे हिरवागार असतो. म्हणजे अशा उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा बघा पानं हिरवेगार आणि सदाहरित दिसून येत आहेत. ज्यावेळेस पानगळ होणाऱ्या जंगलात उन्हाळ्यात आगी लागतात, त्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी या झाडांच्या फांदीच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी उपयोग करतात. या झाडाच्या फांद्या कणखर असतात, मजबूत असतात. त्याच्यामुळं या झाडाच्या सालीचा रंग आपण सालीचा रंग बघू. या झाडाच्या सालीचा रंग रंग राखडी तपकिरी असतो. यावर भरपूर फांद्या आहेत बघा. लहान जरी झाड असेल ना तर भरपूर फांद्या आणि भरपूर दिसतात. फांद्या गुलाबी चक्कीच्या असतात, साधारण चौकोनी फांद्या येतात. तेव्हा या झाडावर चौकड सर्व बाजूंनी फांद्या आलेले आहेत. हे पाणी याची एकदम साधी म्हणजे ह्याला वेगळं हे आलेलं देठ आलेलं साधी पाणी ह्या साधी असतात. एकमेकांच्या समोरासमोर विरुद्ध बाजूने हे पाणी एकमेकांच्या समोरासमोर आपण एकदम चांगल्या फांदीचा बघू. हे पाणी एकमेकांच्या विरुद्ध बाजूने आलेले आहेत. एकमेकांच्या समोरासमोर विरुद्ध बाजूस येतात. पानांचा आकार साधारण आयताकृती येते. पहा, पानांचा आकार आयताकृती दिसून येतो आणि असले थोडा लंबवर्तुळ आकार. हे पहा, लंबवर्तुळ आकार. पाणी अतिशय चकचकीत दिसून येतात. ते पहा, आपल्याला ह्याचे पाणी सर्व चकचकीत दिसतात. फांदीपासून निघालेला देठ फांदीपासून निघालेला देठ पुढे पानांच्या माध्यमातून टोकाकडे गेलेला असतो. म्हणजे हे बघा पानं, हे पान निघालेलं पानांच्या ह्याच्यापासून शेवटपर्यंत त्याच्या मध्ये शिरतून गेलेला असतो. पानांच्या मध्ये टोका गेल्यामुळे ह्याच्यात 2 भाग पडलेले आहेत पानांचे. हे बघा, हे पानांचे आपोआप 2 भाग पडलेले दिसून येतात. झाडाभोवती पसरलेल्या दिसतात फांद्या आपल्याला. या फांद्याच्या टोकावर अतिशय दाटीवाटीने देठांच्या सहाय्याने फुलांचे गुच्छ येतात. आपण या गुच्छ बघू. हे पहा, प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपण दुरून सुद्धा बघू. हे बघा, मोठ्या प्रमाणावर त्या हे येतात फुलं दिसत आहेत आपल्याला. आणि या झाडावर साधारण जानेवारी ते मार्च दरम्यान फुलांचे गुच्छ येऊन झाड फुलमय होते. यावरील सर्व फुलांचा अतिशय भरपूर सुगंध येतो. या फुलावर खूप मोठ्या प्रमाणात मधमाशा येतात. फुलांचा रंग पांढरा असतो. मित्र ह्या झाडाकडे येण्याचा म्हणजे उद्देश म्हणजे या झाडाचा सुगंध
खूप लांबवर पसरलेला होता. हे बघा, या फुलांच्या पानांचा ना फुले बघा कशी दाटी वाटीने पसरलेली आहेत आणि लांबवर ह्याच्या फुलांचा सुगंध येतोय. हा परिसर त्यांनी घमघमाट आणि सुगंधी करून टाकलाय. फुलांना ह्याच्या फुलांना लहान लहान 4 अरुंद पाकळ्या असतात. फुलांचं दिसते आपल्याला पाकळ्या फुललेलं दाखवतो तुम्हाला मी. फुल हे फुललेले, हे फुललेलं फुल बघा, किंवा इथंही बघू आपण. हे इथं बघा, हे बघा फुल लहान लहान 4 अरुंद पाकळ्या, त्याच्या मांडीवर फुलांच्या गुच्छामध्ये फळे येतात. फळे लहान गोलाकार असतात. फळे सुरुवातीस हिरवीगार असतात, परिपक्व झाल्यावर लाल जांभळ्या रंगाची होतात. ह्याच्या फुलांसाठी हा मात्र प्रसिद्ध वाटतो. यावरच असा गोल 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 असे गुच्छाने, यावर गुच्छाने मोठ्या प्रमाणावर फळे येतात. फळे चमकदार असतात. लालसर जांभळ्या फळामध्ये साधारण 1 किंवा 2 बिया असतात. याची फळे साधारण मार्च ते एप्रिल दरम्यान परिपक्व होतात. मार्च ते एप्रिल दरम्यान ह्याच्यावरली फळे येऊन परिपक्व होतात. हा वृक्ष मूळचा भारतीय असून तो भारतीय उपखंडात, श्रीलंका, बांगलादेशात नैसर्गिक आढळतो. हा पश्चिम घाटातील कमी उंचीवरील सदाहरित ते अर्धसदाहरित जंगलात प्रामुख्याने आढळतो. मराठवाड्यात काही ठिकाणी पानगळीच्या जंगलात आढळतो. उष्णकटिबंधीय आर्द्र पानगळीच्या जंगलातील सदाहरित वृक्ष हा सदाहरित म्हणूनच आपल्या इकडे आढळतो. आता या वृक्षाच्या पासून आपण काय करायचं, ह्या अशा बहुमोल मराठवाड्यातल्या निष्पर्ण पानझडी वृक्ष जंगलामध्ये किंवा शेतीमध्ये ही झाडे सदाहरित म्हणजे नेहमी हिरवी असणारी झाडे आपल्याकडे कशी तयार करायची यासाठी आपण माहिती घेऊ. या वृक्षाची रोपे प्रामुख्याने बियांपासून तयार केली जातात. हा वृक्ष सदाहरित असून तो पश्चिम घाटात कमी उंचीवर व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात व पानगळीच्या जंगलातही सदाहरितपणे आढळतो. बियांपासून रोप तयार करण्यासाठी झाडावर परिपक्व झालेली फळे साधारण मार्च एप्रिल दरम्यान लालसर जांभळ्या रंगाची झाल्यावर ती परिपक्व फळे तोडून एकत्र करून घ्यावीत व त्यातील लालसर बी वेगळे करून घ्यावे व पश्चिम घाटात लागवड करून घ्यावे. बी पिशवीत लागवड केल्यानंतर पिशव्या उन्हाळ्यात ठेवाव्यात. साधारण 25-30 डिग्री तापमानात लवकर बिया रुजतात. पिशव्यामध्ये पाणी साचून राहणार नाही याची आपण काळजी घेतली. बियांच्या सोबतच कटिंगपासूनही ह्याची तयार करता येतात आपल्याला रोपं. ह्याच्या कटिंगपासून सुद्धा आपल्याला रोपं तयार परत वसंत ऋतूच्या शेवटी व उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या कटिंग पिशव्यामध्ये लागवड केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये रोपे वाढतात त्याची. ही पहा इतके सुंदर असलेली ह्याच्या फांद्याच्या कटिंगपासून सुद्धा आपण ह्याची ह्या रोपं ह्या ठिकाणी तयार करू शकतो. ह्याच्या कोवळ्या अशा फांद्या कट करून त्याला योग्य केल्यानंतर आता हे वृक्ष तयार केले आपण रोपवाटिकेमध्ये पिशव्यामध्ये तयार केल्यानंतर ह्याला लागवड कुठं करायची, कशी करायची. हा वृक्ष सदाहरित असल्याने पानगळीच्या जंगलात वाढणार असल्याने याची लागवड करण्यास जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. महत्त्वाची गोष्ट, पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. तसंच रोप लागवड करणारा पुरेसा सूर्यप्रकाश व भरपूर सूर्यप्रकाश भेटणारी जागा असावी. आणि हे लागवड करण्यासाठी झाडाची लागवड करण्यासाठी आपल्याला खड्डा खोदताना आपण साधारण 45 बाय 45 सेंटीमीटर खड्डा खोदून खड्डे पावसाळ्यापूर्वी भरून घ्यावीत. आणि 12-15 महिने वाढलेले आपण पिशवीत वाढवलेले 15 ते 18 महिने म्हणजे 1 ते 1.5 वर्ष वयाची रोपे ही लागवड करण्यासाठी आपण निवडावीत. हा वृक्ष आता बहुमोल असलेला, ह्याची लागवड कशी करायची, रोप कसं तयार करायचं, बिया कसं मिळवायच्या, ह्याची रोपे कसे तयार करतात आपण ह्याची माहिती घेतली. परंतु हा वृक्ष कोणत्या उपयोग येतो ह्याची माहिती घेत असताना आपण अशा बहुमोल अशा वृक्षाची ह्याचा उपयोग काय होतो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मित्रहो, असा सुंदर फुलांनी भरलेल्या झाडाला बागेतील सौंदर्य वाढवण्यासाठी, बागेत लागवड करण्यासाठी, कुठे आपल्या रस्त्यावर लागवड करण्यासाठी, ह्या बागेतील सौंदर्य वाढवण्यासाठी आणि मधमाशांना आकर्षित करण्यासाठी ह्याचा लागवड केला जातो. लागवड करणं गरजेचं आहे. बागेतील आता हे लावल्यानंतर अत्यंत सौंदर्य वाढतं आणि फुलपाखरं मधमाशा आकर्षित होतात. याची लागवड ह्याच्या बुडाची लागवड आपण बघितल्यानंतर हे आता लहान दिसते, ह्याच्यापेक्षा मोठे झाडं होतात. आपण ह्या ठिकाणी आपल्याला लहान दिसून येते आपल्याकडे. याची लागवड कठीण, जड, टिकावी असल्याने कुऱ्हाडीचे दांडे, हे बघा, कुऱ्हाडीचे दांडे, मुसळे इत्यादी साहित्य बनवण्यासाठी ह्याचा मराठवाड्या ठिकाणी आपल्या ह्या लाकडांचा वापर केला जातो. किंवा सर्वत्र ह्याचा मुसळाचे दांडे म्हणजे मुसळ बनवण्यासाठी, कुऱ्हाडीचे दांडे बनवण्यासाठी या लाकडांचा वापर केला जातो. याच्या पाने, फळे अनेक आयुर्वेदिक औषधी त्याचा वापर केला जातो. मित्र, अशा ह्या बहुमूल्य आणि प्रचंड औषधी असणाऱ्या, प्रचंड सौंदर्य फुलवणाऱ्या अशा
घमघमाट करणाऱ्या आणि मराठवाड्या भागातील रुस्क आणि पानगळ असलेल्या जंगलामध्ये ह्या प्रकारचा असा निसर्ग सौंदर्याने भरलेला हा बहुमोल लोखंडी वृक्ष, अत्यंत औषधी वृक्ष आपण लागवड करून त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्न करणं सर्वांनी गरजेचं आहे. मित्र धन्यवाद. आपण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून केल्यानंतर आपण सुद्धा ह्या वृक्षाची ओळख घेऊ शकतो. रोपे लागवड कशी करायची, रोपे बी कसं संकलित करायचं, रोप कसे तयार करायचे याची माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो. धन्यवाद.